वाक्य कसं बनवायचं त्याची आपण प्रॅक्टिस घेणार आहोत. सेंटेन्स मेकिंग स्ट्रक्चर जे आपण काल बघितलेलं होतं तेच पुन्हा आपण बघणार आहोत. सेंटेन्स मेकिंग स्ट्रक्चर, वाक्यरचना. वाक्य म्हणजे काय ते समजून घेऊया. व्हॉट इज सेंटेन्स? अ सेंटेन्स is a group of words that gives a complete meaning or idea. वाक्य म्हणजे शब्दांचा एक समूह जो पूर्ण अर्थ किंवा कल्पना व्यक्त करतो. जसं उदाहरणार्थ शी रीड्स अ बुक. ती पूर्ण म्हणजेच काय, ती एक पुस्तक वाचते. हे झालेलं आहे सेंटेन्स. शी रीड्स अ बुक, ते एक पुस्तक वाचते. त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते बघूया आपण. वाक्याचे मूलभूत घटक, बेसिक कंपोनंट्स ऑफ सेंटेन्स. इंग्रजी वाक्य मुख्यतः दोन भागामध्ये विभागलेले आहे. फर्स्ट एक कर्ता, सेकंड येतं क्रियापद आणि थर्ड येतं कर्म. कर्ता म्हणजे काय की त्याला सब्जेक्ट म्हटलेला आहे. कर्त्याला सब्जेक्ट म्हटलेला आहे. आणि त्यानंतर येतं क्रियापद ज्याला व्हर्ब आपण म्हणत असतो. क्रिया किंवा स्थिती दर्शवते. ते आहेत रीड, ईट, स्लीप, इज, एम, आर, वॉज, एक्स्ट्रा. त्यानंतर येतं कर्म ज्याला आपण ऑब्जेक्ट म्हणत असतो, ज्यावर क्रिया होते. बुक, ॲपल, लेटर, एक्स्ट्रा. वाक्याची मूलभूत रचना बघूया आपण. बेसिक सेंटेन्स स्ट्रक्चर. इंग्रजी वाक्याची सर्वात सोपी आणि मूलभूत रचना आहे. सब्जेक्ट ज्याला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये एस म्हटलेला आहे. व्हर्ब ज्याला व्ही म्हटलेला आहे. ऑब्जेक्ट ज्याला कर्म म्हटलेला आहे. उदाहरण घेऊया. आय रीड अ बुक. आय हा सब्जेक्ट आहे. रीड हे व्हर्ब आहे आणि ऑब्जेक्ट इथे बुक आहे. म्हणजे मी एक पुस्तक वाचते किंवा वाचतो. शी इट्स ॲन ॲपल. ती एक सफरचंद खाते. शी हे सब्जेक्ट आहे. इट्स हे व्हर्ब आहे आणि ॲपल हे ऑब्जेक्ट म्हणून आपण वाक्यात घेतलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट येतं ही राईट्स अ लेटर. तो एक पत्र लिहितो. ही सब्जेक्ट आहे. राईट्स व्हर्ब आहे आणि लेटर ऑब्जेक्ट आहे. त्यानंतर सेंटेन्स येतं वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. सब्जेक्ट इथे वी आलेला आहे. प्ले हे व्हर्ब आहे आणि क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे. सब्जेक्ट म्हणजे कर्ता, व्हर्ब म्हणजे क्रियापद आणि ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. नेक्स्ट सेंटेन्स बघूया. दे लव म्युझिक. ते संगीत म्हणजे त्याला संगीत आवडतं. दे जे हे आहे ते सब्जेक्ट आहे ज्याला मराठीमध्ये आपण कर्ता म्हणतो. लव हे व्हर्ब आहे ज्याला आपण क्रियापद म्हणतो आणि ऑब्जेक्ट हे कर्म आहे. वाक्यातील इतर घटक बघूया आपण आणखी. अदर एलिमेंट्स इन अ सेंटेन्स. काही वाक्यात फक्त सब्जेक्ट किंवा व्हर्बच येते, तिथे ऑब्जेक्ट नसतो. काही वाक्यामध्ये ॲडजेक्टिव्ह, ॲडव्हर्ब, प्रेपोजिशन इत्यादी घटक असतात. आता आपण ते घटक कुठले आहेत ते बघूया आणि त्याच्यापासून वाक्य कसं बनतं. जसं सब्जेक्टमध्ये राम, शी, दे म्हणजे एक नाऊन येतं कुठल्याही व्यक्तीचं किंवा प्रोनाऊन येतं सब्जेक्टमध्ये. दुसरं येतं क्रियापद म्हणजे व्हर्ब, जी क्रिया केली जाते ज्या शब्दाच्या आधारे. म्हणजे रन्स, इज, आर, राईट्स म्हणजे क्रियापद असेल किंवा हेल्पिंग क्रियापद असेल. म्हणजे व्हर्ब अँड हेल्पिंग व्हर्ब हे क्रियापदामध्ये येतं. त्यानंतर येतो ऑब्जेक्ट म्हणजे कर्म. क्रिया ज्यावर होते त्याला ऑब्जेक्ट म्हटलं जातं. बुक, लेटर, ॲपल. त्यानंतर विशेषण येतं ॲडजेक्टिव्ह, म्हणजेच जे नाम आहे त्या नामाचे वर्णन करते. म्हणजे ब्युटिफुल, बिग, रेड म्हणजे गाडी मोठी आहे, बिग आहे की स्मॉल आहे, कलर रेड आहे की ब्ल्यू आहे, फुल सुंदर आहे की सुंदर नाही. हे विशेषण ॲडजेक्टिव्हमध्ये येतं. ॲडव्हर्ब म्हणजे क्रियाविशेषण, क्रियेचे वर्णन करते. मग ती क्रिया कशी आहे, स्लोली आहे, फास्ट आहे, व्हेरी आहे, अशा पद्धतीने. प्रेपोजिशन
याला प्रेपोजिशन म्हटलेलं आहे. त्यानंतर आहे कंजक्शन, उभयान्वी अव्यय, जोडणारा शब्द जो असतो. अँड म्हणजे आणि, दोन वाक्य जोडणारा शब्द जो आहे तो कंजक्शनमध्ये येतो. बट, ऑर किंवा बिकॉज. वाक्यांचे प्रकार, टाइप्स ऑफ सेंटेन्स. तर इंग्रजीत मुख्यतः 4 प्रकारची वाक्य आहेत. विधानार्थी वाक्य, ॲसेरेटिव्ह किंवा डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, स्टेटमेंट जे असतं. ही वाक्य विधान सकारात्मक किंवा नकारात्मक करतात. शेवटी पूर्ण विराम येतो. जसं स्ट्रक्चर, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट, कॉम्प्लिमेंट. जसं आपण एक सेंटेन्स बघूया, पॉझिटिव्ह, आय लाईक कॉफी. पॉझिटिव्ह म्हणजे काय, सकारात्मक वाक्य आहे की मला कॉफी आवडते. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर आय डू नॉट लाईक कॉफी, मला कॉफी आवडत नाही. म्हणजे इथं निगेटिव्ह करताना डू नॉट वापरायचं आहे, नाही या शब्दासाठी. प्रश्नार्थक बघूया, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स कसं बनवायचं. ही वाक्ये प्रश्न विचारतात, शेवटी प्रश्नचिन्ह येतं. यस नो क्वेश्चन येतं किंवा डब्ल्यूएच क्वेश्चनचं स्ट्रक्चर असतं. यस नोचं स्ट्रक्चर बघूया. सुरुवातीला हेल्पिंग व्हर्ब येतं, त्यानंतर सब्जेक्ट येतो, त्यानंतर व्हर्ब येतो आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतो. आणि डब्ल्यूएच असेल तर सुरुवातीला डब्ल्यूएच वर्ड्स येतो. डब्ल्यूएच वर्ड्स कुठले असतात, व्हाय, व्हेन, हाऊ, व्हेअर, जे डब्ल्यूने सुरू होतात. हेल्पिंग वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस मेन वर्ब प्लस ऑब्जेक्ट. एक सेंटेन्स बघूया आपण. प्रश्नार्थक आहे हा. डू यू लाईक कॉफी, तुला कॉफी आवडते का. याचं उत्तर आपण यस किंवा नो यामध्ये आपण द्यायचं असतं. डू यू लाईक कॉफी. त्यानंतर डब्ल्यूएच क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू लाईक, तुला काय आवडतं, तुला कॉफी आवडते का आणि तुला काय आवडतं या अर्थाने. आज्ञार्थी वाक्य येतं, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, कमांड किंवा रिक्वेस्ट. ही वाक्ये आज्ञा, विनंती, सल्ला देतात. करता यूज अस्पष्ट असतो. शेवटी पूर्ण विराम किंवा उद्गार चिन्ह येते. वर्ब प्लस ऑब्जेक्ट प्लस सब्जेक्ट प्लस यू, सब्जेक्ट यू इथे वापरलेला आहे. जसं जिथे व्हर्ब आणि ऑब्जेक्टच वापरलेले आहे. ओपन हे वर्ब आहे, सिट हे वर्ब आहे, सिट डाऊन, अशा पद्धतीने. ओपन द डोअर म्हणजे दार उघड. प्लीज सिट डाऊन, कृपया बसा. डोंट रन, धावू नका. त्यानंतर उद्गारार्थी वाक्य, एक्सक्लॅमेटरी सेंटेन्स, एक्सक्लामेशन. ही वाक्ये आश्चर्य, आनंद, दुःख, राग व्यक्त करतात. शेवटी उद्गार चिन्ह येते. व्हॉट, हाऊ प्लस ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडवर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब. जसं एक वाक्य आहे, ब्युटिफुल, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजे किती सुंदर आहे मुलगी. जसं नेक्स्ट लेक्चर वाक्य येतं, व्हॉट अ ब्युटिफुल गर्ल, म्हणजे किती सुंदर मुलगी आहे. त्यानंतर येतं हाऊ फास्ट ही रन्स, तो किती जलद धावतो. किंवा वाव दॅट इज अमेझिंग, वाव ते किती, म्हणजे ते आश्चर्यकारक आहे. वाक्यरचनेचे नियम, सेंटेन्स स्ट्रक्चर रूल्स बघूया. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट हा मूलभूत क्रम असतो. सब्जेक्ट आय आहे, इट वर्ब आहे, अँड ऑब्जेक्ट येतं अँड ॲपल. ॲडजेक्टिव्ह नामाच्या आधी येतो. ब्युटिफुल गर्लच्या आधी ॲडजेक्टिव्ह लावा लागतो. ब्युटिफुल ॲडजेक्टिव्ह आहे. किंवा ॲडवर्ब क्रियापदाच्या नंतर किंवा आधी येतो. शी रन्स फास्ट किंवा शी रन्स स्लोवली किंवा स्लोवली शी वॉक्स या अर्थाने. प्रेपोजिशन नेहमी नाम किंवा सर्वनामाच्या आधी येते. ऑन द टेबल, प्रेपोजिशन ऑन, अशा पद्धतीने. विथ मी. कंजक्शन शब्द वाक्यांना जोडतो. टी अँड कॉफी, शी इज स्मार्ट बट लेझी. इंटरजेक्शन वाक्याच्या सुरुवातीला येतो व त्यानंतर असतो. वाव, इट इज ब्युटिफुल. योग्य. आता वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांची रचना बघूया आपण. स्ट्रक्चर ऑफ डिफरंट सेंटेन्स टाइप्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे साधे वाक्य, फक्त एक सब्जेक्ट आणि एक मेन वर्ब असतो वाक्य बनवताना. जसं राम प्लेज क्रिकेट, राम क्रिकेट खेळतो. राम हे काय आहे, सब्जेक्ट आहे. प्लेज हे वर्ब आहे अँड क्रिकेट हे ऑब्जेक्ट आहे. नेक्स्ट सेंटेन्स, शी सिंग्स अ सॉन्ग, ती एक गाणे गाते. शी सब्जेक्ट आहे, सिंग्स वर्ब आहे अँड सॉन्ग ऑब्जेक्ट आहे. कंपाऊंड सेंटेन्स बघूया आपण. संयुक्त वाक्य, दोन किंवा अधिक साध्या वाक्यांना कंजक्शन म्हणजे अँड
बट, ऑर, सो ने जोडलेली असते. जसं स्ट्रक्चर आहे सिम्पल सेंटेन्स प्लस कंजक्शन प्लस सिम्पल सेंटेन्स. जसं आय लाईक टी, मला चहा आवडतो, अँड आणि शी लाईक्स कॉफी, आणि शी लाईक्स कॉफी तिला कॉफी आवडते. म्हणजे आपण कंजक्शन केलं, दोन शब्द दोन वाक्य इथे जोडले. पुढचं येतं ही इज रिच, तो श्रीमंत आहे बट पण अनहॅपी, दुःखी आहे. ही इज रिच बट अनहॅपी, तो श्रीमंत आहे पण दुःखी आहे. त्यानंतर येतं कॉम्प्लेक्स सेंटेन्स, जटिल किंवा मिश्र वाक्य. एक मुख्य वाक्य बघूया आपण मेन क्लॉज, आणि एक किंवा अधिक गौण वाक्य सबऑर्डिनेट क्लॉज असते. सबऑर्डिनेटिंग कंजक्शनमध्ये बिकॉज, सिन्स, अल्दो, व्हेन, इफ एक्स्ट्रा वापरतात. स्ट्रक्चर बघूया आपण. पहिला मेन क्लॉज येतो, मेन वाक्य येतं. त्यानंतर सबऑर्डिनेटिंग कंजक्शन जे आपण बघितलं, बिकॉज, सिन्स, ऑल्दो, अँड प्लस सबऑर्डिनेटिंग क्लॉज, पुन्हा वाक्य येतं, म्हणजे उपवाक्य ज्याला आपण म्हणतो. गौण वाक्य, आय स्टेड होम, मी घरी राहिलो, बिकॉज, कारण, इट वॉज रेनिंग, पाऊस पडतो. इट वॉज रेनिंग, इट इज रेनिंग म्हणजे पाऊस चालू आहे. इट वॉज रेनिंग म्हणजे पाऊस चालू होता. आणि इट विल रेनिंग किंवा इट विल बी रेनिंग, पाऊस चालू असेल या अर्थाने. नेक्स्ट वाक्य येतं इफ यू स्टडी हार्ड, जर तू जोरात अभ्यास केला तर इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास म्हणजे जर तू जोरात अभ्यास केलास तर तू उत्तीर्ण होशील. आता आपण काळानुसार स्ट्रक्चर बघूया आपण. वाक्यरचना, सेंटेन्स स्ट्रक्चर अकॉर्डिंग टू सेंटेन्सेस. प्रेझेंट टेन्स बघूया आपण, वर्तमान काळ. आता आपण हे प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स याचं निगेटिव्ह कसं बनवायचं, पॉझिटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह, डब्ल्यूएच क्वेश्चन कसं बनवायचं हे आपण उद्याचे क्लासमध्ये बघणार आहोत. सुरुवातीला आपण बेसिक स्ट्रक्चर बघणार आहोत की बेसिक वाक्य कसं बनवायचं, आणि त्यानंतर आपण तिन्ही काळाविषयी शिकणार आहोत. तर सुरुवातीला आपण बेसिक स्ट्रक्चर, बेसिक सेंटेन्स बनवण्यासाठी ॲम, इज, वर, वॉज, वेअर याचा वापर करणार आहोत, आणि त्याचा आपण 4 स्ट्रक्चरमध्ये सेंटेन्स बनवणार आहोत. अगोदर आपण प्रेझेंटमध्ये बनवूया. पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक, निगेटिव्ह म्हणजे नकारात्मक, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक, अँड इंट्रॉगेटिव्ह निगेटिव्ह किंवा निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. असे 4 प्रकारे वाक्य बनवलं जातं. फर्स्ट आहे आय ॲम अ टीचर, मी शिक्षक आहे. आय म्हणजे मी, ॲम म्हणजे आहे, टीचर म्हणजे शिक्षक. आता आय एम अ टीचर, आय काय आहे इथे सब्जेक्ट आहे, ॲम काय आहे हे हेल्पिंग वर्ब आहे, आणि अ टीचर हे ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आय एम अ टीचर, मी शिक्षक आहे. आता याचं निगेटिव्ह करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, नॉट लावावं लागेल मध्ये. तर तो कुठे लावावं लागेल, आय ॲम नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही. आय ॲम म्हणजे मी आहे, आणि आय एम नॉट लावलं तर मी नाही या अर्थाने येतं. अ टीचर, मी शिक्षक नाही. आय एम नॉट, मी नाही. पण काय नाही, तर टीचर हे ऑब्जेक्टमध्ये आलेलं आहे, म्हणजे मी टीचर नाही. इंट्रॉगेटिव्हला काय येतं, जे सहाय्यकारी क्रियापद असतं ज्याला हेल्पिंग वर्ब आपण म्हटलेलं आहे ते अगोदर येतं वाक्याच्या कधी, इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक बनवण्यासाठी. म्हणून इथे हेल्पिंग वर्ब ॲम अगोदर आलेला आहे. ॲम आय अ टीचर म्हणजेच काय, मी शिक्षक आहे का, किंवा मी शिक्षक आहे का या अर्थाने. ॲम आय टीचर, मी शिक्षक आहे का, कारण ॲम हेल्पिंग वर्ब अगोदर आलेला आहे, आणि त्यानंतर आय एम अ टीचर हे नंतर आलेलं आहे. आता याचं निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट लावावं लागेल. ॲम आय नॉट अ टीचर म्हणजे मी शिक्षक नाही का. ॲम आय नॉट अ टीचर या अर्थाने मी शिक्षक नाही का. ॲम आय नॉट अ टीचर, मी शिक्षक नाही का, किंवा काय मी शिक्षक नाही, म्हणजे इथे प्रश्नार्थक निगेटिव्ह या अर्थाने लिहिलेला आहे. आता आपल्याला पास्ट टेन्स म्हणलं बनवायचं आहे. तर वॉज आणि वेअर, वाज आणि वेअरचा अर्थ तो होतो असा येतो, होतो. तर ते आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स. त्यानंतर आपण हॅव, हॅज, हॅड हे शब्द बघणार आहोत. डू, डज किंवा डीड आपण बघणार आहोत. त्यानंतर मॉडेल्स कॅन, कुड, विल, वूड, शाल, शूड, मे, माईट, मस्ट हे आपण बघणार आहोत. याला मॉडेल ऑक्झिलरी वर्ब्स म्हणतात. हे आपण जाणून घेणार आहोत. आता हे जाणण्याच्या अगोदर
आपण थोडं स्ट्रक्चर समजून घेऊया, प्रत्येक याचं काय काय स्ट्रक्चर आहे, आणि त्यानंतर त्या स्ट्रक्चरनुसार म्हणजे रूल्स आपण बघितल्यानंतर त्या रूल्सचा उपयोग कसा करावा हे आपण जाणून घेणार आहोत. जसं आता इथे स्ट्रक्चर ॲमिजारचं आहे. ॲमिजार ओके. तर ॲमिजार हे हेल्पिंग वर्ब आहेत आणि हे कशासोबत येतात, तर हे येतात नाऊन, ॲडजेक्टिव्ह अँड प्लेस सोबत हे येत असतात. त्याच्या पण डिवायडेड केलेलं आहे स्ट्रक्चर. निगेटिव्ह कशा पद्धतीचा नियम असतो, त्यानंतर त्याचं पॉझिटिव्ह कुठलं स्ट्रक्चर आहे, रूल्स आहे, किंवा इंट्रोगेटिव्ह कुठलं स्ट्रक्चर आहे हे आपण जाणून घेणार आहोत. ओके. तर स्ट्रक्चर असं आहे ॲमिजार वॉज वेअरचं. पॉझिटिव्ह असेल तर अगोदर सब्जेक्ट येतं, त्यानंतर यामधील ॲम, इज, आर, वॉज, वेअर आणि कॉम्प्लिमेंट यालाच आपण ऑब्जेक्ट म्हणत असतो. त्यामध्ये नाम, विशेषण किंवा स्थळ दाखवतात. जसं एक्झाम्पल, ही इज अ डॉक्टर. निगेटिव्ह सब्जेक्ट प्लस ॲम, इज, वा, आर, वॉज, वेअर कुठलं येऊ शकतो. आपल्या तिथे बी आलेला आहे, बी स्ट्रक्चरमधलं येतं हेल्पिंग वर्ब. पुढे नॉट लावायचं असतं, नॉट प्लस कॉम्प्लिमेंट म्हणजेच काय, ऑब्जेक्ट. ही इज नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नाही. ही इज नॉट डॉक्टर, तो डॉक्टर नाही. इंट्रोगेटिव्ह करताना बी येतं म्हणजे ॲमिजार वॉज वेअर हेल्पिंग वर्ब अगोदर येतं आणि त्यानंतर येतं सब्जेक्ट जो वाक्याचा करता असेल आणि त्यानंतर येतं ऑब्जेक्ट. कॉम्प्लिमेंट म्हणजेच त्याला ऑब्जेक्ट म्हटलेलं आहे. इज ही अ डॉक्टर, काय तो डॉक्टर आहे का, तर तो डॉक्टर आहे का, काय तो डॉक्टर आहे, अशा पद्धतीने मराठीमध्ये भाषांतर करू शकतो. निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह म्हणजेच काय, नकारात्मक प्रश्नार्थी किंवा प्रश्नार्थी नकारात्मक वाक्य. प्रश्न पण आहे पण ते नकारार्थी विचारलेला आहे. अगोदर ॲम, इज, आर, वॉज, वेअर हे हेल्पिंग वर्ब येईल, त्यानंतर सब्जेक्ट आपला येईल, विषय कुठला सब्जेक्ट आहे जो करता ज्याला आपण म्हणत असतो, त्यानंतर नॉट येतं आणि त्यानंतर ऑब्जेक्ट येतं. इज ही नॉट अ डॉक्टर, काय तो डॉक्टर नाही, किंवा तो डॉक्टर नाही का. इज ही नॉट अ डॉक्टर, तो डॉक्टर नाही का. तशाच पद्धतीने हॅव हॅजचा पण स्ट्रक्चर बघणार आहोत. हॅवचा आणि हॅजचा अर्थ आहे असाच होतो आणि हॅड जे आहे ते भूतकाळातील आहे. त्या हॅडचा अर्थ होतो की होतो, हाच अर्थ होतो. हॅड म्हणजे होतो. तर स्ट्रक्चर बघूया आपण. हे हेल्पिंग वर्ब सहसा पोझेशन म्हणजे मालकी, एक्सपिरियन्स दाखवते. स्ट्रक्चर पॉझिटिव्ह सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज किंवा हॅड प्लस ऑब्जेक्ट. जसं आपण आता हॅव हॅज घेऊया, तर शी हॅज अ कार, तिच्याकडे गाडी आहे. निगेटिव्ह येतं सब्जेक्ट प्लस हॅव, हॅज, हॅड प्लस नॉट ऑब्जेक्ट. शी हॅज नॉट अ कार, तिच्याकडे गाडी नाही. इंट्रोगेटिव्ह येतं हॅव, हॅज, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट. हॅज शी अ कार, काय तिच्याकडे गाडी आहे का. आणि निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह हॅव, हॅज, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस ऑब्जेक्ट. सेंटेन्स स्ट्रक्चर तयार होतं, वाक्य तयार होतं. हॅज शी नॉट अ कार, काय तिच्याकडे गाडी नाही का, या अर्थाने. हे स्ट्रक्चर आपण बेसिक बघितलं. आता याच्यापासून जे वाक्य बनवलेले आहेत त्याचा आपण सराव करणार आहोत. तर आपण ॲमिजारचं बघितलेलं होतं अशा पद्धतीने स्ट्रक्चर. ओके. ॲमिजार. आता आपण वॉज वेअरचं सेंटेन्स स्ट्रक्चर बघूया, किंवा समजा आपल्याला आणखी ॲमिजारचं बघायचं असेल तर आणखी आपण याचा सराव करूया आणि त्यानंतर वॉज वेअर हे आपण बघूया. म्हणजे ॲम, इज, आर, वॉज, वेअर
विल किंवा शाल. आपण ॲम्बिजारचं जे वाक्य बघितलं, आय एम अ डॉक्टर. आता डॉक्टरच्या ऐवजी आपण कुठलंही घेऊ शकतो. आय एम अ टीचर, आय एम अ डॉक्टर, आय एम अ डेंटिस्ट, आय एम अ फार्मर, आय एम अ स्टुडंट, अशा पद्धतीने. आय एम अ टीचर, आय एम अ ड्रायव्हर, म्हणजे मी ड्रायव्हर आहे, मी टीचर आहे. अशा पद्धतीचं आपण असंख्य जे वाक्य आहेत ते आपण त्याचे बनवू शकतो. पुन्हा आपण ॲम्बिजारच समजूया, त्यानंतर मग वॉज वेअरकडे आपण जाऊया. त्यानंतर आय एम अ स्टुडंट, म्हणजे मी विद्यार्थी आहे. त्याचं निगेटिव्ह करायचं असेल तर आय एम नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नाही. एम आय स्टुडंट, मी विद्यार्थी आहे का. एम आय नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नाही का. अशा पद्धतीने भाषांतर होतं. तर आपण आणखी वाक्य बघूया. आय एम अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे. ही इज अ टीचर, तो शिक्षक आहे. दे आर हॅप्पी, ते आनंदी आहेत. त्याचं निगेटिव्ह केलेलं आहे. आय एम नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नाही. ही इज नॉट अ टीचर, तो शिक्षक नाही. दे आर नॉट हॅप्पी, ते आनंदी नाहीत. इंट्रॉगेटिव्ह प्रश्नार्थ. एम आय अ टीचर, एम आय अ स्टुडंट, मी विद्यार्थी आहे का. इज ही अ टीचर, काय तो शिक्षक आहे का. आर दे हॅप्पी, ते काय आनंदी आहेत का, किंवा ते आनंदी आहेत का, किंवा काय ते आनंदी आहेत. अशा पद्धतीने. निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह. एम आय नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नाही का, किंवा काय मी विद्यार्थी नाही. इज ही नॉट अ टीचर, काय तो शिक्षक नाही. आर दे नॉट हॅप्पी, काय ते आनंदी नाहीत. त्यानंतर वॉज वेअर, म्हणजे भूतकाळासाठी वापरलं जातं, म्हणजे होता या अर्थाने. तर आय वॉज अ स्टुडंट, मी विद्यार्थी होतो. ही वॉज अ टीचर, तो शिक्षक होता. दे वर हॅप्पी, ते आनंदी होते. आणि त्याचं निगेटिव्ह करायचं असेल, आय वॉज नॉट स्टुडंट, मी विद्यार्थी नव्हतो. ही वॉज नॉट अ टीचर, तो शिक्षक नव्हता. दे वर नॉट हॅप्पी, ते आनंदी नव्हते. आणि इंट्रॉगेटिव्ह येतं. वॉज आय स्टुडंट, काय मी विद्यार्थी होतो. वॉज ही अ टीचर, काय तो शिक्षक होता. वेअर द हॅप्पी, म्हणजे वेअर दे हॅप्पी, काय ते आनंदी होते. आणि निगेटिव्ह इंट्रॉगेटिव्ह. वॉज आय नॉट अ स्टुडंट, काय मी विद्यार्थी नव्हतो का, किंवा मी विद्यार्थी नव्हतो का. वॉज आय नॉट अ स्टुडंट, मी विद्यार्थी नव्हतो का. वॉज ही नॉट अ स्टुडंट, किंवा वॉज ही नॉट अ टीचर, तो शिक्षक नव्हता का. वर दे नॉट हॅप्पी, काय ते आनंदी नव्हते का, किंवा ते आनंदी नव्हते का, या अर्थाने. आता शाल, आता हे आपण बघितलं भूतकाळाचा. आता आपण फ्युचर टेन्सचं बघूया. शाल आणि विल. फ्युचर टेन्समध्ये शाल आणि विल वापरला जातो. आय वी सोबत शाल किंवा विल आधुनिक इंग्रजी दोन्ही वापरतात. म्हणजे आय वी किंवा ही शी दे यू बरोबर विल वापरतात आधुनिक जगामध्ये. पण पारंपरिक नियमानुसार जर बघितलं तर आय वी सोबत शाल वापरतात आणि ही शी दे यू सोबत विल वापरतात. त्यानंतर येतं पॉझिटिव्ह. आय शाल गो किंवा आय विल गो, मी जाईन. ही विल गो, तो जाईल. ही विल कम, आम्ही येऊ. अँड निगेटिव्ह. आय शॉल नॉट गो, मी जाणार नाही. किंवा आय विल नॉट गो, मी जाणार नाही. ही विल नॉट गो, तो जाणार नाही. वी शाल नॉट कम किंवा वी विल नॉट कम, आम्ही येणार नाही. अँड इंट्रोगेटिव्ह करायचं असेल, शाल आय गो, काय मी जाऊ. विल आय गो, काय मी जाऊ, या अर्थाने. विल ही गो, काय तो जाईल. शाल किंवा विल वी कम, काय आम्ही येऊ. इंट्रोगेटिव्ह. शाल विल किंवा आय एम नॉट गो, म्हणजे विल आय नॉट गो, काय मी जाणार नाही. म्हणजे मी जाणार नाही का. विल आय नॉट गो, मी जाणार नाही का, या अर्थाने. विल ही नॉट गो, तो जाणार नाही का. विल वी नॉट कम, आम्ही येणार नाही का.
या अर्थाने. आता हे लक्षात ठेवणारे स्ट्रक्चर सूत्र बघूया. पॉझिटिव्ह करता येतो, त्यानंतर ॲम इज आर, वॉज, वेअर, शाल बी, विल बी, म्हणजेच हे प्रेझेंट टेन्सचे, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्सचे सहाय्यकारी क्रियापद येतात. आणि त्यानंतर इथं नाम किंवा विशेषण जे मेन फर्बसाठी वापरले जातं. निगेटिव्हमध्ये करता येतो, ॲम, इज, वॉर, वॉज, वेअर, शॅल बी आणि विल हे येतं. त्यानंतर नॉट लावायचा असतो. आणि जे ऑब्जेक्टमध्ये येतं मेन फर्ब. इंट्रॉगेटिव्ह सेम तेच, ॲम इज, ॲमेझॉनपासून ते सर्व. म्हणजे निगेटिव्ह करता प्लस बी प्लस नॉट. आता पॉझिटिव्ह बघूया. करता प्लस ॲम इज आर म्हणजे नाम आणि विशेषण. निगेटिव्ह करायचं असेल तर नॉट लावायचा असतो. इंट्रोगेटिव्ह करायचं असेल तर अगोदर सहाय्यकारी हेल्पिंग व्हर्ब येतं, त्यानंतर करता येतं, त्यानंतर ऑब्जेक्ट येतं. अँड निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह करायचं असेल तर अगोदर हेल्पिंग व्हर्ब येतं, करता येतं, नॉट येतं किंवा ऑब्जेक्ट येतं. आता इथे काही पुन्हा पास्ट टेन्सचे आपण वॉज आणि वेअर सेंटेन्स बघणार आहोत. ही वॉज हॅपी, तो आनंदी होता. ही वॉज नॉट हॅपी, तो आनंदी नव्हता. वॉज ही हॅपी, तो आनंदी होता का? अँड वॉज ही नॉट हॅपी, तो आनंदी न होता का? आता आपण पुन्हा ॲमेझॉनचे इतर वाक्य बघूया की जेणेकरून आपल्याला ज्यादा त्या वाक्यांची प्रॅक्टिस करता येईल. म्हणजे जेवढी आपण वाक्यांची प्रॅक्टिस करू डेली लाईफमध्ये तेवढं आपल्याला इंग्रजी समजायला किंवा समजून घ्यायला सोपं जातं. तर आपण याच्याच विषयी वाक्य 100 बघूया आणि त्याची प्रॅक्टिस करूया. आणि मग त्यानंतर आपण ॲमेझॉन आज बघितल्यानंतर उद्या वॉज, वेअर आणि परवा शॅल अँड विल फ्युचर टेन्स. म्हणजे आज प्रेझेंट टेन्स आपण बघणार आहोत. नेक्स्ट उद्या आपण पास्ट टेन्स अँड परवा फ्युचर टेन्स असं स्ट्रक्चर आपण बघणार आहोत. अगोदर सुरुवातीला पॉझिटिव्ह, त्यानंतर निगेटिव्ह अँड त्यानंतर इंट्रोगेटिव्ह अँड इंट्रोगेटिव्ह नंतर इंट्रोगेटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे सकारात्मक वाक्य, नकारात्मक वाक्य, आणि प्रश्नार्थक वाक्य आणि प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य असं आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर जवळजवळ 100 सेंटेन्स मी दिलेले आहेत प्रॅक्टिससाठी. तर आपला वर्ग संपल्यानंतर तुम्हाला या वाक्यांची प्रॅक्टिस करायची आहे. सुरुवातीला 1 ते 25 हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहेत. टोटल 100 सेंटेन्स आहेत. पॉझिटिव्ह, आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. आय एम अ गर्ल, मी मुलगी आहे. आय एम अ हॅपी, मी आनंदी आहे. आय एम अ सॅड, मी दुःखी आहे. आय एम अ डॉक्टर, मी डॉक्टर आहे. आय एम ॲन इंजिनियर, मी इंजिनियर आहे. आय एम ॲट होम, मी घरी आहे. आय एम इन स्कूल, मी शाळेत आहे. आय एम टायर्ड, मी थकलो आहे. आय एम हंग्री, मी भुकेला आहे किंवा मला भूक लागली आहे. यू आर माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस. यू आर अ स्टुडंट, तू विद्यार्थी आहेस. यू आर स्मार्ट, तू हुशार आहेस. यू आर काइंड, तू दयाळू आहेस. यू आर इन द गार्डन, तू बागेत आहेस. ही इज माय ब्रदर, तो माझा भाऊ आहे. ही इज अ फार्मर, तो शेतकरी आहे. ही इज टॉल, तो उंच आहे. ही इज स्ट्रॉंग, तो बलवान आहे. ही इज इन द किचन, तो स्वयंपाकघरात आहे. शी इज माय सिस्टर, ती माझी बहीण आहे. शी इज नर्स, ती परिचारिका आहे. शी इज ब्युटिफुल, ती सुंदर आहे. शी इज इन द ऑफिस, ती कार्यालयात आहे. शी इज अ डान्सर, ती नर्तकी आहे. आता याचंच आपण निगेटिव्ह केलेलं आहे ते आपण वाचन करूया. निगेटिव्ह आणखी 50 वाक्य. आय एम नॉट अ बॉय. आता इथं काय आलेलं आहे? आय एम नॉट अ बॉय म्हणजेच मी मुलगा नाही. आय एम नॉट अ गर्ल, मी मुलगी नाही. आय एम नॉट हॅपी, मी आनंदी नाही. आय एम नॉट सॅड, मी दुःखी नाही. आय एम नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही. आय एम नॉट ॲन इंजिनियर, मी इंजिनियर नाही. आय एम नॉट ॲट होम, मी घरी नाही. आय एम नॉट इन स्कूल, मी शाळेत नाही. आय एम नॉट टायर्ड, मी थकलो नाही. आय एम नॉट हंग्री, मला भूक लागली नाही. यू आर नॉट माय फ्रेंड, तू माझा मित्र नाहीस. यू आर नॉट अ स्टुडंट, तू विद्यार्थी नाहीस. यू आर नॉट स्मार्ट, तू हुशार नाहीस. यू आर नॉट काइंड, तू दयाळू नाहीस. यू आर नॉट इन द गार्डन, तू बागेत नाहीस.
ही इज नॉट माय ब्रदर, तो माझा भाऊ नाही. शी इज नॉट अ फार्मर, तो शेतकरी नाही. ही इज नॉट टॉल, तो उंच नाही. ही इज नॉट स्ट्रॉंग, तो बलवान नाही. ही इज नॉट इन द किचन, तो स्वयंपाकघरात नाही. त्यानंतर शी इज नॉट माय सिस्टर, ती माझी बहीण नाही. शी इज नॉट अ नर्स, ती परिचारिका नाही. शी इज नॉट ब्युटिफुल, ती सुंदर नाही. शी इज नॉट इन द ऑफिस, ती कार्यालयात नाही. शी इज नॉट अ डान्सर, ती नर्तकी नाही. अँड इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यात आपण नकारार्थी बनवणार आहोत. एम आय बॉय, एम आय अ बॉय, काय मी मुलगा आहे. एम आय अ गर्ल, काय मी मुलगी आहे. एम आय हॅप्पी, काय मी आनंदी आहे. एम आय सॅड, मी दुःखी आहे का. एम आय डॉक्टर, मी डॉक्टर आहे का, असे भाषांतर करू शकतो. किंवा काय मी डॉक्टर आहे या अर्थाने. प्रश्नार्थ. एम आय ॲन इंजिनियर, मी इंजिनियर आहे का. एम आय ॲट होम, मी घरी आहे का. एम आय इन स्कूल, काय मी शाळेत आहे. एम आय टायर्ड, मी थकलो आहे का. एम आय हंग्री, मी भुकेला आहे का. आर यू माय फ्रेंड, तू माझा मित्र आहेस का. आर यू अ स्टुडंट, काय तू विद्यार्थी आहेस का. आर यू स्मार्ट, तू हुशार आहेस का. आर यू काइंड, तू दयाळू आहेस का. आर यू इन द गार्डन, काय तू बागेत आहेस का. इज ही माय ब्रदर, काय तो माझा भाऊ आहे का. इज ही अ फार्मर, काय तो शेतकरी आहे का. इज ही टॉल, तो उंच आहे का. इज ही स्ट्रॉंग, तो बलवान आहे का. इज ही इन द किचन, काय तो स्वयंपाकघरात आहे का. इज शी माय सिस्टर, कारण ती माझी बहीण आहे का. इज शी अ नर्स, काय ती परिचारिका आहे. इज शी ब्युटिफुल, काय ती सुंदर आहे. इज शी इन द ऑफिस, काय ती कार्यालयात आहे. इज शी अ डान्सर, काय ती नर्तकी आहे. आता निगेटिव्ह इंट्रोगेटिव्ह. एम आय नॉट अ बॉय, मी मुलगी नाही का, या अर्थाने. एम आय नॉट अ बॉय, मी मुलगी नाही का. एम आय नॉट अ गर्ल, मी मुलगी नाही, म्हणजे मी मुलगा नाही का किंवा मी मुलगी नाही का. एम आय नॉट हॅप्पी, काय मी आनंदी नाही का. एम आय नॉट सॅड, मी दुःखी नाही का. एम आय नॉट अ डॉक्टर, मी डॉक्टर नाही का. एम आय नॉट ॲन इंजिनियर, मी इंजिनियर नाही का. एम आय नॉट ॲट होम, काय मी घरी नाही का. एम आय नॉट ॲट स्कूल, मी घरी नाही का. एम आय नॉट स्कूल, मी शाळेत नाही का. एम आय नॉट टायर्ड, मी थकलो नाही का. एम आय नॉट हंग्री, मला भूक लागली नाही का. आर यू नॉट माय फ्रेंड, तू माझा मित्र नाहीस का. आर यू नॉट अ स्टुडंट, तू विद्यार्थी नाहीस का. आर यू नॉट स्मार्ट, तू हुशार नाहीस का. आर यू नॉट काइंड, तू दयाळू नाहीस का. आर यू नॉट इन गार्डन, तू बागेत नाहीस का. इज ही नॉट माय ब्रदर, काय तो माझा भाऊ नाही का. इज ही नॉट अ फार्मर, काय तो शेतकरी नाही का. इज ही नॉट अ टॉल, काय तो उंच नाही का. इज ही नॉट स्ट्रॉंग, तो बलवान नाही का. इज ही नॉट इन द किचन, काय तो स्वयंपाकघरात नाही का. इज शी नॉट माय सिस्टर, ती माझी बहीण नाही का. इज शी नॉट नर्स, काय ती परिचारिका नाही किंवा ती परिचारिका नाही का. इज शी नॉट ब्युटिफुल, काय ती सुंदर नाही. इज शी नॉट इन ऑफिस, काय ती कार्यालयात नाही. इज शी नॉट अ डान्सर, काय ती नर्तकी नाही. तर अशा पद्धतीने आपण ॲमेझॉर बघितलेला आहे. वरील वाक्यात 100 वाक्यांमध्ये वापरलेले सब्जेक्ट म्हणजे कर्ते आणि कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक शब्द बघूया. त्यालाच आपण ऑब्जेक्ट पण म्हणत असतो. आय, यू, ही, शी. तर आयला आपण कॉम्प्लिमेंट काय घेतलेलं. आय बॉय म्हणजे बॉय, गर्ल, हॅप्पी, सॅड, डॉक्टर, इंजिनियर, ॲट होम, इन स्कूल, टायर्ड अँड हंग्री. यू साठी माय फ्रेंड, अ स्टुडंट, स्मार्ट, काइंड, इन द गार्डन. ही साठी माय ब्रदर, अ फार्मर, टॉल, स्ट्रॉंग, इन द किचन. अँड शी माय सिस्टर, अ नर्स, ब्युटिफुल, इन द कॉफी, अ डिनर. तर अशा पद्धतीने आपण स्ट्रक्चर जाणून घेतल्यानंतर ॲमेझॉरचं बघितलं आणि त्याचे आपण वाक्य बघितले. आता उद्या आपण वॉज वेअरचं बघणार आहोत, भूतकाळातील वाक्य. परवा आपण भविष्यकाळातील वाक्य बघणार आहोत. सो टुडे क्लास इज फिनिश. याच्यानंतर मी ही आपल्या वर्गाची PDF फाईल ग्रुपला शेअर करेन आणि याचा व्हिडिओ पण मी ग्रुपला शेअर केलेला आहे. तर इथंच थांबूया. गुड इव्हनिंग.
गुड बाय.